एवढं का बोलतो आणि माझ्याकडे देण्यासारखं असल्यामुळे मला लोकेबुवांना बोलण्याची काही गरज नाही, परंतु लोकेबुवांकडे एरवी बोलण्याचे विषय नसल्यामुळे ते फक्त वैयक्तिक विषयांवर जातात। काय मायबाप प्रेक्षक, तुम्ही जर आम्हाला 500-600 किलोमीटरवरून बोलवलं असाल तर वैयक्तिक विषयाशी कोणाचं काही देणं घेणं नाही आणि लोकांना त्याचं काय, तुम्ही एकमेकाचं काय व्हायता करा, पण एखाद्याची सवय असते की माझ्यासारखा म्हणजे गायन करणारा कोण नाही। परशुराम बुवांच्या पट्टीमध्ये आम्ही त्यांची पट्टी सांभाळतोय 30 वर्ष। अरे तुझ्यापेक्षा कितीतरी पडलेत। त्या गौरव पांचाळचं भजन ऐक, हरियान बुवांचं ऐक, विजय परब तुझ्या गुरूंचं ऐक। तू आधी गुरूंका मानतस की नाही, हो आधी संख्येचा विषय का असं म्हणतोय। 100% गुरुना मानतो तो, किंवा प्रत्येक जण गुरुला मानतोच, कारण आई वडिलांनंतर ते खरे आहेत। परंतु आपण विचार मांडताना जर वेगळ्या पद्धतीने गुरूंबद्दल विचार मांडत असू तर मी म्हणणार की तू गुरुना मानत नाही। हा विषय कुठला मागचा पुढचा विषय नाही, कारण त्याची अक्कलच मुळे गुडघ्यात आहे। त्याची परिस्थिती अशी झाली जशी माकडांची परिस्थिती होते की माझा लाल माझा लाल, पण दुसऱ्या माकडात काही माहिती आहे माझा घासून लाल झालेला। हा प्रत्येक माझी पण तशीच मी सुद्धा त्याच्यातून सुटलेलो नाहीये, मला सुद्धा मी आहे, पण मीपणा जास्त टिकून राहत नाही। लक्षात घ्या, पांडुरंग 28 युग विठेवरती उभा राहिलाय का, तर वाट बघतोय कोणाची, पुंडलिकाची। कोण पुंडलिक? आई बापाच्या गळ्यात दोरी घालून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा पुंडलिक। त्याला आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर एवढा आई वडिलांच्या सेवेमध्ये गर्क झालाय की साक्षात पांडुरंगाला सुद्धा वीट फेकली आणि विठेवरती 28 युग उभं राहायला लागले। लक्षात घ्या, आणि परमपूज्य आई वडील, हे बक्षीस सुद्धा तसं झालंय। देसाई सर परमपूज्य इन्कम टॅक्स मध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून रिटायर झाले, तिथे बसलेत। भजनी बुवांवर नितांत प्रेम करतात आणि आई वडिलांवर सुद्धा नितांत प्रेम करतात। ते नाव लावताना सुद्धा आपल्या वडिलांचं समोर आईचं नाव लावतात। परमपूज्य आई वडील कैलासवासी मीना आत्माराम अमृत सावंत देसाई यांच्या स्मरणार्थ 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। जिबले तुला काय धंदा, घडी बरं भजले गोविंदा। खूप छान वाक्य लिहिले। नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, आपल्या तोंडात जर नाम नसेल तर सापाचा बिळ आणि तोंडात होल सारखा। लक्षात घ्या, त्यामुळे एकमेकाची उणीधुणी काढण्यापेक्षा आपल्याला जेवढं जमेल तेवढं दुसऱ्याबद्दल चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा। आपल्या आयुष्यात एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी करू नका, पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका, कारण त्याची नोंद परमेश्वर तुमच्या कर्मामध्ये करून ठेवतोय। प्रत्येकाने लक्षात ठेवायचं। लक्षात घ्या, रामायण महाभारत एका वाक्यात सांगायचं तर हरणाचे वस्त्र बनवण्यावरून झालं ते रामायण। हरणाचे वस्त्र बनवण्यावरून झालं ते रामायण, आणि वस्त्राचे हरण झालं ते महाभारत। शब्दाची किंमत, बरोबर ना। मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह सीते मातेला झाला म्हणून रामायण घडलं, आणि आंधळ्याच्या पोराला आंधळा म्हणून चिडवलं म्हणून महाभारत घडलं, नाहीतर महाभारत घडलं नसतं। आणि या सगळ्यांच्या मागे शेवटी तो कर्ता कर्मी तो परमेश्वर आहे, कारण ही सगळी युग समतोल राखण्याचं काम तो परमेश्वर करतोय। कलियुग सुद्धा समतोल राखतोय, म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे आपल्यावरती आघात होत आहेत आणि त्याच्यातून आपण परमेश्वराची सेवा करतोय, आपण जगलोय। म्हणजे त्या परमेश्वराचे आभार मानले पाहिजेत, कारण त्याच्या सेवेसाठी आपण जगलोय। मी रुपावली घेतोय, पण तत्पूर्वी हे जे माहोल पसरलेला आहे तो गावच्या जत्रा ज्या पद्धतीत असतात त्याच पद्धतीत होतात। आणि सध्या आता एक त्या माहोल मधलं गाणं खूप छान चालू आहे, ट्रेंड आहे त्या गाण्याचा, ट्रेंड, आणि ते सादर करतोय।
केव्हा कळले तर छावा छापलेल्या शिगा त्यांच्या डोळ्यात औरंगजेबाने घातल्या, अंगाची संपूर्ण कातडी चोलून काढली, स्वतःची मुलगी देतो म्हणून सांगितलं, तरी पण त्या संभाजी राजाने स्वतःचा धर्म बदलला नाही. त्या संभाजी राजांसाठी एका जोरदार टाळ्या होत्या. आणि त्यांच्या बरोबर असणारा कवी कलश म्हणतो, हाथी घोड़े तोप तलवारें मौत तो तेरी सारी है, पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी सबसे भारी है, अब भी सबसे भारी है, अब भी सबसे भारी है. त्या छत्रपती आणि छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यामुळे आपण भजन कीर्तन प्रवचन साजरे करतोय. आपल्या मंदिराचे जे शाबूत आहेत ना ते यांच्यामुळे शाबूत आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, गजराच्या वेळेस बोलतोय.
खूप आभारी. धन्यवाद.